श्री स्वामी समर्थ. जीवनाचे खरे कल्याण पैशाने होत नाही. जीवनाचे खरे कल्याण मन शांत झाल्यावर होते. मनातला राग कमी झाल्यावर होते आणि देवावरचा विश्वास वाढल्यावर होते. स्वामी समर्थ म्हणतात, माणसाने बाहेरचं जग जिंकण्यापूर्वी स्वतःचे मन जिंकावे. कारण मन जिंकले की संसार जिंकला जातो. आज अनेक लोकांकडे पैसा आहे, घर आहे, मान आहे, पण झोप नाही, शांती नाही, आनंद नाही. म्हणून स्वामी म्हणतात, प्रथम आत्मकल्याण करा, बाकी सर्व आपोआप येईल. स्वामी संदेश असा आहे की सकाळी उठताच डोळे उघडण्याआधी देवाचे नाव घ्या आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण आहे. माझे विचार शुद्ध ठेवा, माझे कर्म चांगले घडू द्या. एवढी छोटी प्रार्थना केली तरी दिवस बदलतो. कारण दिवसाची सुरुवात जशी होते तसा दिवस चालतो. ब्रह्ममुहूर्तावर उठणे हा जीवन कल्याणाचा मोठा उपाय आहे. पहाटेची वेळ पवित्र असते, त्यावेळी वातावरण शांत असते, देवतांची कृपा चालू असते, मन स्वच्छ असते. त्या वेळेला उठून 5 मिनिट जरी स्वामी नाम घेतले तरी मनाला अद्भुत शक्ती मिळते. श्री स्वामी समर्थ हा जप मनातून करा, हळूहळू श्वासात करा, मग बघा, भीती कमी होते, चिंता कमी होते. दररोज स्नान करून घरातील देवघर स्वच्छ करा, देवघरात दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि 1 ग्लास स्वच्छ पाणी ठेवा. स्वामी म्हणतात, जिथे स्वच्छता तिथे स्वामीचा वास, तिथे लक्ष्मीचा वास असतो. जिथे सुगंध तिथे देवतांचा वास असतो. जिथे नामस्मरण तिथे माझा वास असतो. म्हणून घर स्वच्छ ठेवणे हा पण मोठा आध्यात्मिक उपाय आहे. त्याला हात लावा. रोज शक्य नसेल तरी मनातून नमस्कार करा. ज्यांच्या घरी आई वडील आनंदी असतात त्या घरात देव आनंदी असतो. स्वामी म्हणतात, मंदिरात 1000 वेळा जाण्यापेक्षा आईच्या चेहऱ्यावर हास्य आणा, तेच मोठे पुण्य आहे. खोटे बोलणे कमी करा, कारण खोटे बोलणारा माणूस बाहेरून मोठा दिसतो पण आतून तुटलेला असतो. सत्य बोलणाऱ्याला सुरुवातीला त्रास होतो पण शेवटी विजय होतो. स्वामी समर्थ सत्याच्या बाजूने उभे राहतात. म्हणून बोलण्यात गोडवा ठेवा पण खोटेपणा नको. जीवनात पैसा हवा पण पैशासाठी अधर्म नको. दुसऱ्यांचे हक्क खाऊ नका. कोणाचेही पैसे अडकवू नका. गरीब माणसाचे श्रम खाऊ नका. काम करून घाम गाळून आलेला पैसा लक्ष्मी स्वरूप असतो, पण फसवणुकीचा पैसा दुःख घेऊन येतो. स्वामी म्हणतात, कमी कमवा पण स्वच्छ कमवा. दर गुरुवारी स्वामींचे नाव घ्या, पिवळे फूल अर्पण करा, शक्य असेल तर बेसन लाडू किंवा साखर नैवेद्य दाखवा आणि स्वामी चरित्राचे काही पान वाचा. गुरुवार हा गुरुकृपेचा दिवस आहे. त्या दिवशी केलेली प्रार्थना मनाला दिशा देते, अडथळे कमी करते. जीवनाचे कल्याण करायचे असेल तर रागावर नियंत्रण ठेवा. राग आला की बोलू नका, शांत बसा, पाणी प्या, स्वामींचे नाव घ्या, कारण एका क्षणाचा राग अनेक वर्षाचे नाते तोडतो. शांत बसा. शांत मन 1000 संकटे सोडवते. दान करण्याची सवय लावा. मोठे दान नाही जमले तरी चालेल. एका भुकेल्याला अन्न द्या, एखाद्या पक्ष्याला दाणे टाका, गाईला भाकरी द्या, भुकेला कुत्र्याला पाणी ठेवा, गरीब मुलाला वही द्या. हेच मोठे दान आहे. स्वामी म्हणतात, दान केलेला अन्नकण संकटात ढाल बनून उभा राहतो. रोज थोडा वेळ का होईना मौन करा. रोज थोडा वेळ का ना मौन धरा. कारण सतत बोलणारा माणूस स्वतःला ऐकत नाही. 5 मिनिट शांत बसा, स्वतःकडे बघा. मी चुकतोय की काय सुधारू शकतो हे विचारा. मनाशी संवाद साधा. मनाशी संवाद झाला की जीवन बदलते. जीवनाचे कल्याण हवे असेल तर घरात भांडण कमी करा. शब्द जपा. कडू शब्द बाणासारखे असतात, बाहेर पडले की परत येत नाहीत. गोड बोलणे ही मोठी साधना आहे. जिथे प्रेमाने बोलले जाते तिथे देव स्वतः टिकतो. अन्नाचा आदर करा, ताटात उरवू नका. अन्नाला लक्ष्मी मानून खा. जेवताना मोबाईल बाजूला ठेवा, मन शांत ठेवून जेवा. अन्नातून ऊर्जा मिळते आणि अन्नावरचा आदर जीवनाला समृद्ध करतो. रात्री झोपण्याआधी दिवसभराचा विचार करा. कोणाला दुखावले असेल तर मनातून माफी मागा. देवाला सांगा, आज चूक झाली, उद्या सुधारतो. ही भावना ठेवा. स्वामी म्हणतात, जो रोज स्वतःला सुधारतो तोच खरा साधक. ईर्ष्या सोडा. दुसऱ्यांचे सुख पाहून जळू नका. प्रत्येकाचे नशीब वेगळे असते. तुमचा वेळही येईल. स्वामी योग्य वेळेला योग्य फळ देतात. फक्त विश्वास ठेवा, प्रयत्न चालू ठेवा. दररोज एक चांगले काम करा. कोणाला मदत करा, एखाद्याला धीर द्या, रडणाऱ्याला शब्द द्या, निराश माणसाला आशा द्या. हेच खरे स्वामी सेवा आहे. मंदिरात फुलं नेण्यापेक्षा एखाद्या
मनाला आधार देणं मोठं आहे. घरात सकाळ संध्याकाळ देवाला वा दिव्याची ज्योत सांगते. अंधार कितीही मोठा असो, एक छोटी ज्योत पुरेशी असते. तसेच जीवनात संकट कितीही असो, श्रद्धा असेल तर मार्ग नक्की निघतो. स्वामी संदेश लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण याचा अर्थ आळशी बसणे नाही. प्रयत्न करा, प्रार्थना करा, संयम ठेवा आणि सत्य मार्गाने चला. मग स्वामींची कृपा नक्की मिळते. जीवनाचे कल्याण हवे असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवा. कमी अपेक्षा ठेवा, जास्त कृतज्ञता ठेवा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. जे आहे त्याबद्दल धन्यवाद माना. जे नाही त्यासाठी प्रयत्न करा आणि जे येईल ते प्रसाद मानून स्वीकारा. शेवटी स्वामी समर्थांचा प्रेमळ संदेश असा आहे की माणूस, तू बाहेर सुख शोधू नकोस. सुख तुझ्या मनात आहे, शांती तुझ्या श्वासात आहे, देव तुझ्या विश्वासात आहे आणि कल्याण तुझ्या चांगल्या कर्मात आहे. रोज नाम घे, रोज प्रेम दे, रोज सत्य जग आणि बघ, तुझे जीवन हळूहळू उजळून निघेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.